नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी 13 तारखेला गुरुप्रतिपदा आहे त्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, कोणते उपाय केले पाहिजेत, ज्या उपायांनी ज्या सेवांनी आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर होतील, त्याचबरोबर ज्या ज्या व्यक्तींचं गुरुबळ वीक आहे त्या व्यक्तींनी आवर्जून या दिवशी ज्या काही सेवा मी उपाय सांगणार आहे त्या नक्की करा. ह्या सेवा जर तुम्ही या दिवशी केलात, बघा गुरुवारसुद्धा आहे, गुरुप्रतिपदा आहे आणि अशा विशिष्ट तिथी दिवशी विशिष्ट दिवसा दिवशी जर आपण या सेवा विशेष सेवा केल्या तर नक्कीच त्याचा दुप्पट लाभ आपल्याला मिळत असतो. म्हणून थोडा वेळात वेळ काढा. भले तुम्हाला काम असो, बिझी शेड्यूल असो, पण वेळात वेळ काढून हे सेवा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या घराच्या प्रगतीसाठी, तुमच्या सुखासाठी, आनंदासाठी. तर बघा, नक्कीच तुमच्यावरती दत्तकृपा होईल आणि आयुष्यातलं दुःख संकट अडचणी निघून जातील. तर गुरुप्रतिपदा हा दिवस एवढा महत्त्वाचा का मानला जातो? तर बघा, गुरुप्रतिपदा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गुरुप्रतिपदा या 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 पावन तिथीला जे नृसिंह सरस्वती महाराज होते त्यांनी आपलं कार्यकाल संपवला होता. बघा, दत्त महाराजांचे दुसरे अवतार, पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ, दुसरे अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज आणि तिसरे अवतार म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. तर जे दुसरे अवतार होते, जे नृसिंह सरस्वती महाराज होते, त्यांचा कार्यकाल जो होता जवळपास 150 वर्षांचा होता. त्यापैकी त्यांनी एक चातुर्मास औदुंबर तीर्थक्षेत्री त्यांनी वास्तव्य केले. तिथे त्यांनी आपलं कार्य केलं आणि तिथलं कार्यकाल संपवून तिथे आपल्या विमल पादुका स्थापन करून ते नरसोबाच्या वाडीला गेले. नरसोबाच्या वाडीला तिथे त्यांनी आपले 12 वर्ष तिथे त्यांनी वास्तव्य केलं आणि तिथल्या भक्तांसाठी मनोहर पादुका तिथे स्थापन केल्या आणि नरसोबाच्या वाडीतील कार्यकाल संपवून ते गाणगापूरकडे प्रस्थान झाले आणि गाणगापूरमध्ये त्यांचं शेवटचं वास्तव्य होतं. गाणगापूरहून ते डायरेक्ट म्हणजे कर्दळी वनामध्ये लुप्त झाले. पण जाता जाता त्यांनी गाणगापूरमध्ये आपल्या निर्गुण पादुका आपल्या भक्तांसाठी स्थापन केल्या. म्हणून या पावन तिथीला नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूरमध्ये आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होतं. म्हणून या दिवशी गाणगापूरमध्ये मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा केला जातो किंवा यात्रा भरवली जाते. खूप मोठे म्हणजे आनंदात हा दिवस साजरा केला जातो. तर या दिवशी बघा, गाणगापूरहून ज्यावेळेस नृसिंह सरस्वती महाराज ते निघून जात होते त्यावेळी त्यांच्या भक्तांनी त्यांना प्रवासात खाण्यासाठी काही असे पदार्थ दिले होते जे त्यांनी पदार्थ खावेत. बघा, भक्तांचं प्रेम म्हणजे प्रेमापोटी नृसिंह सरस्वती महाराजांनी सुद्धा ते स्वीकार केलं होतं. आणि ज्यावेळी नृसिंह सरस्वती महाराजांनी समाधी घेतली नाही, ते कर्दळी वनामध्ये लुप्त झाले होते किंवा अदृश्य झाले होते असं म्हटलं जातं. तर ज्या कर्दळी वनामध्ये नृसिंह सरस्वती महाराज लुप्त झाले किंवा अदृश्य झाले, त्याच कर्दळी वनामध्ये आपले स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. तर अशी काही कथा आहे तर या दिवसाची. म्हणून हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही ह्या सेवा उपाय कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील दुःख संकट जातील आणि दत्तकृपा होऊन, स्वामी कृपा होऊन नक्कीच आयुष्यामध्ये सुख आनंद येईल. तर बघा, आता गुरुवार आहे. आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत? बघा, सगळ्यात प्रथम तर सेवा कशी करावी, काय करावी याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की बघू शकता. तरी पण मी सांगते, बघा, प्रत्येकाकडे आता नृसिंह सरस्वती महाराजांचा आता या दिवशी सेवा कशी करायची, कोणते कोणते उपाय करायचे आहेत ते सगळं मी सांगणार आहे. तर बघा, तुमच्याकडे जर नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो नसेल तर काय करायचं? आपल्या स्वामींचा फोटो असतो, मूर्ती असते, त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या सेवा केल्या तरी चालतील, काही हरकत नाही. शेवटी त्या नृसिंह सरस्वती महाराजांच्यापर्यंतच पोहोचणार आहेत आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळणारच आहे. तर म्हणून नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो नाही म्हणून सेवा करायची नाही असं काय नाही. आपल्या स्वामींच्या फोटोवरती सेवा करू शकता. तर आता स्वामींची मूर्ती, फोटो असेल, नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल तर कशी सेवा करायची? बघा, सगळ्यात पहिले तर फोटो वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा. त्यानंतर हिना अत्तर वगैरे लावून घ्या, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे जे काही पिवळं फूल असेल, बघा गुरुवार हा गुरूंचा वार आहे आणि दत्त महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाचं या दिवशी
फूल स्वामींना अर्पण करा किंवा नृसिंह सरस्वती महाराजांना तुम्ही पिवळं फूल अर्पण करा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सेवा कोणती करायची आहे. बघा, सेवा आपली रोजची नित्यसेवा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला आता सगळं पंचोपचार पद्धतीने पूजा झाली, धूप दीप नैवेद्य सगळं दाखवलं. नैवेद्य काय दाखवायचं हे सुद्धा मी सांगणार आहे. तर बघा, फूल वगैरे अर्पण केला, त्यानंतर तुम्हाला सेवा करायची. आता रोजची नित्यसेवा करायची, त्यानंतर एक विशेष सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ती सुद्धा तुम्हाला करायची आहे. गुरुचरित्रामधील 51वा आणि 52वा अध्याय तुम्हाला या दिवशी वाचायचा आहे. बघा, 51वा अध्याय जो या दिवशी वाचेल त्या घरामध्ये सुख समृद्धी येते. घरातील जी काही अडचण, दुःख, संकट घरावर जे आलेलं आहे ते निघून जातं असं म्हटलं जातं. म्हणून गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुचरित्रामधील 51वा आणि 52वा अध्याय आवर्जून वाचा. वेळात वेळ काढून वाचा, अगदी काही जास्त वेळ लागत नाही. तर 51वा अध्याय आणि 52वा अध्याय का वाचावा, तर पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य आपल्याला मिळतं किंवा फळ आपल्याला मिळतं. म्हणून गुरुचरित्रातला 52वा अध्यायसुद्धा तुम्हाला वाचायचा आहे. त्याचबरोबर 14वा 18वा अध्यायसुद्धा तुम्ही जर वाचत असाल दर गुरुवारी तर तो सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे. पण 51वा आणि 52वा अध्याय हा न चुकता तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी आवर्जून वाचायचा आहे. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे, दत्त महाराजांची आरती करायची आहे, नृसिंह सरस्वती महाराजांची आरती करायची आहे. त्यानंतर नारायणाची आरती तुम्ही करू शकता. अशा प्रकारे 5 आरत्या करू शकता. त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर अशी साधी सोपी आपली पूजा झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा. बघा, या दिवशी नैवेद्याचं अतिशय महत्त्व आहे. ज्यावेळी नृसिंह सरस्वती महाराज आपलं कार्यकाल संपवून निघाले होते त्यावेळी त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी प्रवासामध्ये बेसनाचे लाडू दिले होते. त्यामुळे या दिवशी थोडा कवीना म्हणजे 1, 2, 5, 7 जेवढे तुमच्या यथाभक्तीनुसार जमेल तेवढे बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळेल. तुमच्या घरामध्ये जी काही दुःख संकट आहे त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. नक्की तुम्ही या दिवशी महाराजांना बेसनाचा लाडवाचा नैवेद्य आवर्जून दाखवा. आणि नैवेद्य दाखवताना तुम्ही जर बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला तर तो पूर्ण दिवसभर तिथंच ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नैवेद्य जो आहे दाखवलेला रात्रभर झाकून ठेवा, पूर्ण दिवसभर ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांनी तो वाटून खायचा आहे. त्यानंतर बेसनाचा लाडवाचा जर तुम्हाला नैवेद्य नाही दाखवायला जमला तर घेवड्याची शेंग, गुरुचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे की घेवड्याच्या शेंगाचं अतिशय महत्त्व आहे. तर घेवड्याच्या शेंगाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर हे 2 नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहेत. कमीत कमी एवढी तरी सेवा या दिवशी आवर्जून तुमच्या हातून घडू दे. आता विशेष सेवा किंवा उपाय कोणते करायचे. बघा, तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई आमची मुलांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. शैक्षणिक असेल, वैवाहिक असेल, कोणत्याही स्थितीमध्ये म्हणजे वैवाहिक स्थिती असेल, शैक्षणिक स्थिती असेल, प्रत्येक स्थितीमध्ये जर मुलांच्यामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय गुरुप्रतिपदेच्या दिवशी नक्की करा. गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुवार पण आहे, गुरुप्रतिपदा पण आहे, त्यामुळे जास्तीत जास्त करून तुम्ही पिवळं दान करा. बघा, पेवळा रंग हा आपल्या गुरूंना समर्पित आहे. पिवळा रंग दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे, शांततेचं प्रतीक आहे. पिवळ्या रंगाचं तुम्ही पेढे, केळी, त्याचबरोबर पिवळी मिठाई, वडापाव अशा प्रकारे तुम्ही मंदिरात, केंद्रात दान करू शकता. आवर्जून या दिवशी केंद्रात जा, मठात जा, महाराजांचं दर्शन घ्या. तिथे बसून तुम्ही नामस्मरण करा, तिथे बसून तुम्ही एक पारायण करा. याशिवाय मोठी सेवा नाही एवढं लक्षात ठेवा. तर केंद्रात जा, तिथे जाऊन पिवळं दान करा. या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा. बघा, याने काय होतं तर आपलं गुरुबल स्ट्रॉंग होतो. ज्यांचा गुरुबल वीक असतो ना त्यांच्या आयुष्यामध्ये पैशाची सतत अडचण येत असते. लक्षात घ्या, किती पैसा कमवला तरी तो पैसा पुरत नाही, आलेला पैसा टिकत नाही. असं का होतं तर तुमचं गुरुबळ वीक असतं. म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त पिवळं दान करा, पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा. त्याचबरोबर आपल्या आईने मुलांच्यासाठी एक अतिशय सुंदर आणि सोपा उपाय करायचा आहे. तो उपाय कोणता. बघा, आता जर तुम्ही केंद्रामध्ये गेला, मठामध्ये गेला किंवा हा उपाय तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील करू शकता. तुमच्या आसपास जर औदुंबराचं झाड असेल तिथे करू शकता. तर आता काय करायचं. बघा, अशा प्रकारे हा गुरुप्रतिपदेचा दिवस आपल्याला घालवायचा आहे. अशा प्रकारे सेवा पूजा करायची आहे. त्याचबरोबर हे उपायसुद्धा करायचे आहेत. केंद्रात मठात नक्की जा, वेळात वेळ काढून नक्की जा. तर काय करायचं. बघा,
एक दिवा घ्यायचा आहे तुम्हाला, एक पंती घ्यायची आहे, मातीची घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जी असेल ती पंती तुम्ही घेऊ शकता, दिवा घेऊ शकता. त्यात 2 वातींची 1 वात करायची, 2 वातींची 1 वात करायची. हा उपाय तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे कुठेही म्हणजे कुठे, तर तुमच्या घराजवळ जर औदुंबर वृक्ष असेल तिथे करू शकता. दत्त महाराजांच्या कोणत्याही मंदिरात, दत्त महाराजांचं जिथे मंदिर आहे तिथे औदुंबर वृक्ष असतं. केंद्रात जा, केंद्रातसुद्धा औदुंबर वृक्ष असतंच. मठात गेला तिथे असतं. जिथे तुम्हाला औदुंबर वृक्ष मिळेल तिथे तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता. तर आता सगळ्यात पहिले की जिथे जाल तिथे पहिला महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी जो काही हा उपाय करते तो उपाय माझ्या मुलाच्या प्रगतीसाठी, त्याच्या आयुष्यामध्ये जे काही अडचण आहे, दुःख आहे ते निघून जाऊ दे. तुमचा कृपा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असू दे. माझं घर परिवार सुखी राहू दे आणि हा उपाय जो आहे त्याचं मला लाभ मिळू दे, अशी तुम्हाला पहिल्यांदा प्रार्थना करायची. उपाय करत असताना, सेवा करत असताना आपला विश्वास महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. नाहीतर एवढा साधा उपाय केला आहे आणि एवढ्यानं काय होणार आहे. पण कधीकधी हे साधेसोधे उपाय असतात ना, ते आपल्याला खूप काही देऊन जातात, पण ते आपल्याला कळत नाही. म्हणून असे छोटे छोटे उपायसुद्धा आपल्याला करत राहायचे आहेत. तर एक साधी पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 वातींची 1 वात करायची. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे असेल तर ते साधं तूप टाकलं, म्हशीचं तरी चालेल, नसेल तर तेल टाकलं तरी चालेल, मोहरीचं तेल टाकलं वगैरे ते चालेल. पण शुद्ध गाईचं जर तूप असेल तर अतिशय उत्तम. तर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. महाराजांच्या केंद्रात मठात जाताना तो दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे. तिथे घेऊन गेल्यानंतर तिथे पहिल्यांदा औदुंबर वृक्षाला, महाराजांच्या केंद्रात जायचं, तिथे प्रार्थना वगैरे करायची, नमस्कार करायचा आणि त्यानंतर हा उपाय करायचा. तिथे औदुंबर वृक्षापाशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना बघा, एकसारख्या प्रदक्षिणा घालायच्या नाहीत. एक प्रदक्षिणा घालायची, थांबायचं, नमस्कार करायचा, मग दुसरी प्रदक्षिणा घालायची, थांबायचं, नमस्कार करायचा. अशा प्रकारे तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा आपल्या स्वामींचा नामस्मरण तुम्ही करू शकता. जे तुम्हाला येत असेल ते म्हणू शकता, ते म्हणायचं आहे. त्यानंतर 11 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तो दिवा जो आहे तिथे ठेवायचा, दिवा प्रज्वलित करायचा. बघा, हा दिवा का प्रज्वलित करायचा, तर बघा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा निरंजन म्हणजे यशाचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं. म्हणून हा दिवा तिथे जाऊन तुम्हाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. नक्की जर तुम्हाला खरंच पॉसिबल असेल ना या दिवशी या सगळ्या सेवा करायला, खरंच सांगते, नक्की करा. या सगळ्या सेवांनी ना खूप सुंदर अनुभव येतील. 100% नव्हे, 101% आयुष्यातील दुःख अडचणी निघून जातील. तर आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महाराजांना परत एकदा प्रार्थना करायची आहे की जे काही तुमच्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे ते निघून जाऊ दे. तुमची कृपा माझ्यावरती राहू दे, परिवारावरती राहू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा तिथे वास असतो, लक्षात घ्या. 64 योगिनींचा आणि साक्षात दत्त महाराजांचा सूक्ष्म रूपात दत्त महाराज तिथे वास्तव्यास असतात औदुंबर वृक्षाखाली. त्यामुळे औदुंबर वृक्षाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी, घरादाराच्या प्रगतीसाठी. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे. जे काही मी आधी सांगितलं त्या सगळ्या सेवासुद्धा तुम्ही नक्की करा आणि अशा प्रकारे गुरुप्रतिपदा तुम्ही साजरी करायची आहे. नैवेद्य जे आहे ते नैवेद्य 2 पैकी 1 नैवेद्य बेसनाचा किंवा बेसनाच्या लाडवाचा किंवा घेवड्याच्या शेंगाचा, या दोन्हीपैकी 1 नैवेद्य आवर्जून दाखवा आणि ह्या सगळ्या सेवासुद्धा करा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.